नमस्कार मित्रांनो, टुडे आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही पदवीधर असाल आणि भारतीय रेल्वेमध्ये एक प्रदेशाची केंद्रीय सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहत असाल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच RRBने सेक्शन कंट्रोलर रिक्रुटमेंट 2026ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत 119 सेक्शन कंट्रोलर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही एक जबाबदारीची आणि चांगल्या करिअरची संधी आहे. निवड झाल्यानंतर तुम्हाला भारतीय रेल्वेच्या ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सेक्शन कंट्रोलर या पदाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. सेक्शन कंट्रोलर हा भारतीय रेल्वेतील अत्यंत महत्त्वाचा अधिकारी असतो. रेल्वेच्या विशिष्ट विभागामधील गाड्यांची हालचाल, वेळापत्रक, ट्रेन ऑपरेशन आणि आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी या पदावर असते. हे पद रेल्वेच्या कंट्रोल ऑफिसमध्ये काम करत असून रेल्वे सेवा सुरळीत चालण्यासाठी सेक्शन कंट्रोलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जर तुम्हाला जबाबदारीची आणि प्रतिष्ठेची सरकारी नोकरी हवी असेल तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. आता या भरतीतील जागांचा तपशील पाहूया. या भरतीमध्ये सेक्शन कंट्रोलर या पदासाठी एकूण 119 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारतातील विविध रेल्वे झोनमध्ये केली जाईल. भारतीय रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतं? या पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केली असावी. म्हणजेच आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरू शकता. आता वयोमर्यादा पाहूया. 1 जुलै 2026 रोजी उमेदवाराचं वय हे 20 ते 33 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षाची वयोमर्यादा सवलत मिळणार आहे. इतर आरक्षित प्रवर्गांसाठीही शासनाच्या नियमानुसार सवलती लागू राहतील. अर्ज करण्यापूर्वी तुमची वयोमर्यादा अधिकृत जाहिरातीनुसार नक्की तपासा. आता अर्ज शुल्काबद्दल माहिती पाहूया. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे 500 रुपये आहे. तर SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे 250 रुपये ठेवण्यात आले. अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट आणि पेमेंट रिसीट सुरक्षित ठेवायला विसरू नका. आता निवड प्रक्रिया समजून घेऊया. सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT घेतली जाईल. CBTमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केली जाईल. त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल. या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर आत्तापासूनच सामान्य ज्ञान, गणित, रिझनिंग आणि रेल्वे भरती परीक्षेचा अभ्यास सुरू करा. तर महत्त्वाच्या तारखा जाणून घेऊयात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2026 रात्री 12 वाजेपर्यंत आहे. CBT परीक्षेची तारीख नंतर अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल. माझा सल्ला असा आहे की शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकर अर्ज पूर्ण करा, जेणेकरून कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. मित्रांनो, भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठ्या सरकारी संस्थांपैकी एक आहे. सेक्शन कंट्रोलर हे पद प्रतिष्ठेचे असून यामध्ये करिअर ग्रोथ, स्थिर नोकरी, विविध सरकारी भत्ते आणि भविष्यातील पदोन्नतीच्या उत्तम संधी मिळतात. जर तुम्ही पदवीधर असाल आणि रेल्वेमध्ये अधिकारी स्तरावरील जबाबदारीची नोकरी शोधत असाल तर ही संधी नक्कीच गमावू नका. तर मित्रांनो, आज आपण RRB सेक्शन कंट्रोलर रिक्रुटमेंट 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली. आपण जागांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घेतल्या. जर तुम्ही पदवीधर असाल आणि भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर ही भरती तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2026 आहे. त्यामुळे गरजेत अर्ज नक्की करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सरकारी व खाजगी नोकरीच्या विश्वासार्ह अपडेटसाठी टुडे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.